गड्यांनो, काही वेळातच सूर्यनारायण अस्ताला जाईल. काळोख होईल, अंधार पसरेल. पण आज या अंधारात जर तुमच्या तलवारींच्या विजा लखलखल्या तर हीच रात्र इतिहासात सोनेरी कोंदणात सजवली जाईल. या रात्रीचं घोंगडं पांघरूनच आपल्याला आपल्या स्वराज्यावर पसरलेला हा आग्या मोहोळ जाळून टाकायचा आहे. माझ्या जीवीच्या जीवलगांनो, आपल्या या मराठी मातीच्या किंकाळ्या तुम्हाला ऐकू येत आहे? नीट कान देऊन ऐका. आपली ही आई आक्रोश करते, म्हणते, अरे माझ्या पुतांनो, तुम्ही असताना आपला शत्रू माझ्या छाताडावर पाय ठेवून थैथया नाचतोय आणि तुम्ही हे सहन करता. आज जगाला हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे की आमची सहन करण्याची मर्यादा आता संपली. आता आम्ही थेट घुसणार आणि गनिम तोडणार. जगलो जिंकलो तर आपल्या कीर्तीचे पावाडे आपल्या कानांनी ऐकू. कटून मेलो तर पावन होऊन स्वर्गात जाऊ. जे होईल ते होईल. पण आजची रात्र, गड्यांनो, आजची रात्र आपल्या तलवारीची अशी शर्थ करा की या रात्रीपासून ते कल्पांतापर्यंत आपले मराठी मातीत मिसळलेले श्वास आपल्या शत्रूला हे ठणकावून सांगत राहिले पाहिजेत. ए वैर्या, एक वेळ तू हिरावून घेऊ शकतोस आमचा प्राण, पण कधीच हिसकावून घेऊ शकत नाहीस आमचं स्वराज्य. Cake.